वंदे मातरम, जय हो भारत का संविधान, भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय। आज आपल्या समक्ष एक असा गंभीर मुद्दा, एक अशी आई जिचं नाव आशाबाई घुले आहे, ती बीडवरून आली आहे। आई जात सांगण्याची गरजच पडते म्हणून सांगायची वेळ आहे। आमच्या वंजारी समाजाची आहे। आमच्या आशा आई घुले यांच्या मुलाचा जीव म्हणजे विलास घुलेंचा जीव घेण्यात आला आणि विलास घुलेचा जीव घेणारे, कट रचणारे हे आजही आपण जर बघितलं तर खुलेआम फिरत आहेत। का 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 तर आम्ही वंजारी आहोत म्हणून। आमच्या पोटचा गोळा मेला, आमच्या पोटचा गोळा जगू दिला नाही। ह्याचं कोडं रोहित पाटील पवारला पडू नये, कारण वंजाऱ्याच्या पोटचा गोळा गेलाय। सुप्रिया सुळे ताईंना पडू नये कोडं, कारण वंजाऱ्याच्या आईच्या पोटचा गोळा गेलाय। ही आई, हे कुटुंब, विलासला न्याय मिळावा, वंजारी युवकाला त्या न्याय मिळावा म्हणून खूप परेशान, खूप अर्जबाजारी करून, खूप प्रयत्न करून काल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे भेटीसाठी गेले। त्यांना भेटले। मुद्दा हा आहे, न्याय का मिळत नाही? सुप्रियाताईंना का गोडवा येत नाही? का रोहित पवारला गोडवा येत नाही? त्याचं कारण साधं आहे की सौरव बजरंग सोनोने हा कोण आहे? तर हा बजरंग सोनोने नावाचे जे खासदार आहेत, त्यांचा हा पोरगा आहे, त्यांचा हा लेक आहे, त्यांचं एक कार्ट आहे। ह्या पोरानं, या कार्ट्यानं कट रचल्याचा या आईचं स्पष्ट म्हणणं आहे। आता नुसतं या आईचं म्हणणं आहे का की आईकडे पुरावे आहेत? हे पाहणं फार महत्वाचं आहे। 2/7/2026 ला ऐका, सन्माननीय पोलीस अधीक्षक बीड, ऐका, न्यायालयात काय आहे ते तर ऐका। या आईच्या डोळ्यातल्या अश्रूमध्ये काय ते तर ऐका। सुप्रियाताई आणि रोहित पवार हे काय महाराष्ट्राचे कर्ते करविते नाहीत। पोलीस अधीक्षक बीड, तुम्ही घाबरू नका, ते कर्ते करविते नाहीत। कायदा काय म्हणतं हेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, संविधान काय म्हणतं हेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून सौरव बजरंग सोनोने आणि श्रीकांत घुले यांनी एकमेकाशी चर्चा करून, त्यानंतर अजय कदम आणि मंगेश सोनोने, अजय कदम आणि मंगेश कदम ह्या एकत्रितपणे बालाजी सोनोने ज्या प्रकारे हे कुभांड रचलेलं आहे, त्या कुभांडाला कायदेशीर दृष्ट्या न्यायालयासमोर आणायचे की नाही। आणि म्हणून 19/6/2026 ला ती जी तारीख आहे, त्या तारखेप्रमाणे जर आपण बघितलं तर
त्या तारखेचा घटनाक्रम जर बघितला तर कटाच्या बाबतीतलं जर बघितलं आपण घटनाक्रम, तर तो घटनाक्रम माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास कोर्टामध्ये 8/7/2026 ला स्पष्टपणे 4 साक्षीदारांनी सांगितलंय, 4, की कशा प्रकारे कट रचला होता आणि त्या कटामध्ये सौरव बजरंग सोनवणे कसा सहभागी आहे. कॉल डिटेल्स आता आलेत, प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आलंय. मय्यत ज्या वेळेस जीव जात होता विलास गुलेंचा, त्या जीव जाण्यापूर्वी आपल्या सख्ख्या भावाला त्यांनी सांगितलंय आणखीन काय पुरावा पाहिजे, आणखीन काय पुरावा पाहिजे एसपी साहेब. त्यामुळं पोलीस महासंचालकांना ज्यावेळेस भेट दिली मंत्रालयामध्ये सुद्धा जाऊन माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांना हे आई भेटल्या. त्यांनी एसपी बीडला फोन लावला. परंतु मुद्दा हा आहे की हे सगळे पुरावे असताना स्पष्टपणे अद्याप आरोपी बजरंग सोनवणेचा मुलगा होत नाही. जर हे कारण राजकीय स्वरूपाचं असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. तुम्हाला मला सांगायचंय की ज्या प्रकारे म्हणजे रोहित पवार असेल, ज्या प्रकारे रोहित पवारनी जी जी हे केली आणि यांनी सुप्रियाताईंनी हे जर बघितलं तर सुप्रियाताई कर्तृत्ववान खासदाराच्या बद्दल काही करता येत ते नाही बघा, म्हणून त्याच्या घरात बसून त्याच्या बायकाट पोरांवर आरोप करते. इतकं गलिच्छ आणि पातळी सोडून राजकारण मी कधी पाहिलेलं नाही. पक्ष हा ताकदीने बजरंग अप्पाच्या मागे कालही आहे, आजही आणि उद्याही राहील. आणि मी स्वतः पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ही ताकदीने बजरंग अप्पाच्या मागे उभी आहे. कारण आमचं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. हे पूर्ण षडयंत्र बजरंग अप्पाला त्रास देण्यासाठी एक राजकीय खोटं षडयंत्र केलं जात आहे. आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारकडे काही विरोधाला बोललेलं नाही. आता बोलायला आमच्या विरोधात राहिलंच नाही, म्हणून आमच्या घरातल्या पोरांवर खोटी षडयंत्र करते. मला आज हे म्हणायचंय, सुप्रियाताई खून झालाय म्हणण्यापेक्षा जीव गेलाय, जीव गेलाय. आणि जेव्हा जीव गेलाय तेव्हा जेव्हा गोळा स्वतःच्या पोटचा जाते तेव्हा त्या गोळ्याला जातीच्या पलीकडे पाहायचं असतंय. असा कसा तपास तुम्ही केला? तुम्ही काय सीबीआयच्या वरची अथॉरिटी बनलात? कशा बनलात तुम्ही? काय संतोष देशमुख ना? हा, ते संतोष देशमुख जे होते त्यांच्या दारावर गेल्या. मला म्हणायचं नाही ते मराठ्याचे होते. आमच्या वंजाऱ्याच्या दारावर याला कोणा थांबवलं? बाय सुप्रियाताई, कोणा थांबवलं? आमचा दार वंजाऱ्याचा जमत नाही काय? कळलं नाही काय झालं म्हणून? आई तुझ्या पोटचा गोळा गेलाय, नेलाय त्या पोटचा गोळा, कसं झालं म्हणून विचारणा का केली नाही? हे शहाणपण का सुचलं नाही? जात बघून घरात धुंडायचे राहतात की जात बघून भावना व्यक्त करायच्या असतात? नाही सुप्रियाताई, नाही सुप्रियाताईला लय राजकीय बोलणं येत आहे. मग ताई पार्लमेंट मध्ये म्हणती इतक्या विद्यार्थीचा जीव गेला, पण माझी ताई राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळात 124 एसटी कष्टकऱ्यांचे जीव गेले. माझ्या ताईंना कधी माझ्या ताईच्या जिभेवरती येत नाही, कारण ताईला त्या मृत्यूचं राजकारण करता येत नाही. आणि म्हणून त्याच प्रकारे रोहित पवार सुद्धा बीडमध्ये जातात. बीडमध्ये जाऊन रोहित पवार सुद्धा तशाच प्रकारे व्यक्त होतात. मला हे म्हणायचं आहे की या प्रकरणात अद्याप, मग मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू इच्छितो.
आमचं म्हणणं नाही जातीवादी काही प्रश्न नाही, पण मराठ्याचं जर एखादा काही जीव गेला किंवा घटना घडली की सर्वपक्षीय मराठा पुढाऱ्यांनी, सर्वपक्षीय मंत्र्यांनी, मग जरंगेच्या आंदोलनात पोलिसांवर अन्याय झाला, तिथं काही घटना घडली तरी सर्वपक्षीय मराठा पुढाऱ्यांपासून, मराठा नेत्यांपासून, मराठा मंत्र्यांपर्यंत एकत्रित व्हायचं, रिंगण करायचं, मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे, भटक्या विमुक्ताचे, ओबीसीचे. परंतु तुम्हाला सांगतो, माऊली सोप धनगर आहे, काय जीवाची किंमत आहे. धनगराचं लेकरू गेलं तर काय करायची, एसआयटी काय करायचंय, सीबीआय काय करायचंय, काय करायचंय, जलद गतीने न्याय. हा, तसंच तुम्हाला सांगतो, 10 तोंडे मुंडकं सापडलं नाही 2 दिवस अहिल्यानगर मध्ये. आरोपी कोणत्या समाजाचे आहेत, काय करायची यासाठी, काय करायचं. विशेष सरकारी वकील, फक्त देशमुखच्याच प्रकरणात विशेष सरकारी वकील लागतंय, फक्त देशमुखच्याच प्रकरणात विशेष सरकारी वकील लागतंय, संतोष देशमुखच्या. दुसरीकडे नाही, नको. गुन्ह्याच्या प्रकरणात तर नको. वंजारी मेलाच पाहिजे, गेलाच पाहिजे, ही भावना आहे का राजकारण्यांची. राजकारण्यांची म्हणजे एकूण मराठा, ज्या प्रकारे मंत्र्यांपासून मराठा ते स्थानिक राजकारण्यांपर्यंत न्यायच कसा मिळू नये अशा भानगडीतली ही गोष्ट आहे, ही विशेषता आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, ज्या प्रकारे आई आपली भूमिका मांडत आहे त्या प्रकारे तिला न्याय मिळाला पाहिजे. सीबीआयकडे हे प्रकरण गेलं पाहिजे. नुसतं सीबीआयकडे प्रकरण जाण्याची वाट न बघता तातडीनं सौरभ बजरंग सोनवणे ह्यांचा बाप हुईज हु हे पाहायचं नाही. साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिलेली आहे. मृत्यूपूर्वी स्पष्टपणे ज्याचा जीव गेला त्यांनी सांगितलेलं आहे. कॉल डिटेल्स आणखी काय पुरावा पाहिजे. ज्या प्रकारे देशमुखच्या खून प्रकरणात कोणताही थेट पुरावा नसताना वाल्मिक कराड साहेब जेलमध्ये, पण या प्रकरणात बजरंग सोनवणेच्या पोराच्या विरुद्ध पुरावे असताना सूट रान मोकळा हे बिलकुल चालणार नाही. हे निर्वाणीचा कायदेशीर आमचं सांगणं आहे. आणि जर हे तुम्ही लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करणार नसाल तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये या आईनी काय सांगितलं पोलिसांना आणि काय करतील त्या भविष्यात, त्या आईच्या तोंडून तुम्ही ऐका. आई, तुम्ही बोला, सांगा आई, तुम्हाला काय वाटतंय सांगा. काय आम्हाला न्याय पाहिजे. हे माझं सोन्यासारखं लेकरू गेलंय. आज 3-4 दिवस झाला आम्ही इथे वडापाव चहा खाऊन शिनी. ज्या टायमाला संतोष देशमुख हत्या झाले त्या टायमाला आम्ही जातवाद काही बघितली नाही. आम्ही सगळेच म्हणत की जे मारेकरी असतील त्याला अटक करा, पण आता आमच्याकडे कुणी सुद्धा आलं नाही. आणि आमच्याकडे नाही येऊन शिनी आमच्या कवडाला ढक्क देते. रात्रीच्या 2-3 वाजता बजरंग सोनवण्याचं पोरग, त्याला अटक करू नका, त्याचं नाव काढून टाका. मग मी दार वाजविलं, मी म्हणलं कोण आहे. मी एकच सांगतोय की ते नाव काढून टाका. मग माझ्या मुलाला उठविलं, तवरचं माझ्या मुलाला उठूस तर तोंड बांधून घर उघडूस तर अशी वरी पळाली. मग मी ते मुलगा म्हणला का मी जाऊ का ह्याला पोलीस स्टेशनला. म्हणला वागा जाऊ नको, आपल्यासोबत कुणी नाही, तुझे वडील म्हातारे आहेत, तुझा भाऊ भरल्या रोडवर बोक्सीलाय. मग मी जाऊ दिलं नाही. मग हे घरापुस्तोर का त्यांची हे आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या पोटचा गोळा गेला, आम्ही जगायचं नाही जर न्याय दिला तर आम्ही रेल्वे खाली 2 महिलेकर आत्महत्या करणार आहेत. आणि त्या राहिलेला आरोप तात्काळ आरोपी केला पाहिजे. एवढेच आमची मागणी हात जोडून पाया पडून. आमच्या मागं कुणी नाही आहेत, ते आम्ही 2 महिलेकर आहेत. आमचे मालक म्हातारे झालेले आहेत. जे माझ्या पोटचा गोळा होता ते मारून टाकला, ते कुणाच्या दोषदारीत नव्हता. ते आपलं घर शेती आई वडील सांभाळलं ते त्याच्या होतं, पण माझा कुठं राजकारणामध्ये नव्हता.
माझा कुठं बैठकीमध्ये नव्हता, अगर पिदाडी खिदाडी काही नव्हता. आपलं हॉटेल चालविणं, घरी येणं, जेवणं आणि ते आपलं काम बघणं. हे कुणाच्या सुद्धा बैठकीत जाणार नव्हता, राजकारणात सुद्धा जाणार नव्हता. आम्ही कसं जगायचं आणि कसं करायचंय ते आमचा न्याय आम्हाला पाहिजे. आज 3-4 दिवस झाला आम्ही वडापाव च्या वाटावर तिथवर आलो का आमच्या इबडेवाल्यांनी केस उचलली नाही. 3-4 दिवस आमचं पिरियड ह्याच्यामध्ये होतं. ते काही जाग्यावरच मारलेलं नाही. आदिगो चाकून बुकशिलं कुटीवर घेऊन तिथं त्याचे मित्र ह्याला गेले, केजला गेले. तिथं सुद्धा बोलला. आमचा मोठा मुलगा घरी होता. तिथून जाऊस तर काय त्याची व्यवस्था झाली ती त्यानं अंबाजोगाई पस्तोर सांगितले. आणि तिथं सुद्धा ऑपरेशन झाल्यापासून मोहरी तिथं सुद्धा ते मारणार लोक तिथं सुद्धा आलेले होते त्या ह्याला अंबाजोगाईच्या दवाखान्याला. पण आम्ही आमच्याच राडापडीच्या ह्याच्या राड्यात होतो. आम्हाला काही नाही. ते पोरगा ते अटक केलं पाहिजे, आम्हाला न्याय द्या पाहिजे. आम्हाला कुणी हे भेटायला मराठ्याचं लोक आलं नाही. आणि अजून बजरंग सोनवण्याचं म्हणतो मी वाघ आहे, वाघाच्या पिल्ल्याला कुणी सुद्धा अटक करू शकत नाही. मग ही का त्याचं असं असं अजून मग इतक्याच्यावर आम्हाला काही बोलता येत नाही. आमचा पोट चालू करू, आमचा गोळा गेला, आमच्या रक्तानं तोंड भरलेत. आम्हाला न्याय द्या. आम्ही काय करायचं? आम्ही गरीब माणूस आहेत, आम्ही शेतकरी माणूस आहेत. आम्ही कशावर जगायचं? हे मुलगा आम्हाला कुठून बी शेती करून हे करून शेतात कष्ट करून आम्हाला जगीत होता. ते आपला हॉटेल चालवित होता. आता आम्ही कसं जगवायचंय याचा आम्हाला उपाय सांगा आणि तात्काळ ते आरोपी अटक करा. दाते साहेबांनी काय आश्वासन दिलं होतं? दाते साहेबांनी पोलीसकडे गेलते ना काल भेटायला. गेलतो काय बोलले तुम्हाला? काय शेड काय मला ते नाव येत नाही रे बाबू. ते सीबीआयची मागणी केलेली आहे हो. आणि सीआयडी स्टेटची मागणी केलेली आहे. ह्या प्रकरणामध्ये पुढे सांगायचं झालं तर हे अश्रू हे एकट्या आईच्या गृहीत धरू नका, या सगळ्या भटक्यांच्या गृहीत धरा. अशीच माऊली सोटची आई आहे, अशीच दहा तोंड्याची परिस्थिती आहे, अशीच नांदेडच्या मुलाच्या आईची परिस्थिती आहे, तशीच या घुलेच्या आईच्या अश्रूंची परिस्थिती आहे. का तर आम्ही मराठा नाहीत, आम्ही मराठा नाहीत, आम्ही मराठा नाहीत. त्या आईनं एक गोष्ट सांगितली ज्याची नोंद होणं आवश्यक आहे. माननीय पोलीस महासंचालक साहेब, माननीय पोलीस अधीक्षक बीड साहेब, एक नोंद होणं आवश्यक आहे. त्या आईच्या रडण्याची 3 दिवस प्रेताची विडंबना, 3 दिवस प्रेत, 3 दिवस प्रेत. एका लेकराच्या पोटच्या गोळ्याचा 3 दिवस प्रेत. सुप्रियाताई 3 दिवस प्रेताची जेव्हा हेटाळणी होते आणि 3 दिवस आईला माहित असतंय की माझ्या लेकराला कोण कशा प्रकारे त्याचा जीव घेतलाय, त्यावेळेच्या वेदना आठवा सुप्रियाताई आणि रोहित पाटील पवार. हे तुमचं गलिच्छ राजकारण चालणार नाही. आणि म्हणून ह्या कुटुंबानं सांगितलंय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये अल्पावधीत ते समाजाच्या वतीनं काय करणार तुम्ही आता? उपोषण करणार आहे. हा, समाजाच्या वतीने भाऊ आहेत त्यांचे, उपोषण करणार आहे. समाजाच्या वतीनं उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातून एकत्रितपणे समाज हा बीडला येणार आहे. सगळे येणार आहे ना समाज? महाराष्ट्रातून सगळा समाज बीडला येणार आहे. आणि म्हणून तातडीनं हे प्रकरण सीबीआयला देण्यात यावं. तातडीनं न्यायालयाचे निरीक्षण, न्यायालयाकडे जबाब झालेले आणि न्यायालयाकडे सत्यता लक्षात घेता तातडीनं बजरंग सोनवणेच्या पोराला एफआयआर मध्ये आरोपी करून थातूर मातूर तपासाच्या आधारे चार्जशीट होता कामा नाही. थातूर मातूर तपासाच्या आधारे चार्जशीट होता कामा नाही. लक्षात ठेवा, हे कायद्याचं राज्य आहे, देवेंद्रजींचं सरकाराचं राज्य आहे. थातूर मातूर कोणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दबावाला बळी पडू नये. आणि तसंच दबावाला बळी पडणं हे मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये समाज ज्यावेळेस एकत्र येतो, समाज जेव्हा बोलायला लागतो, तेव्हा मात्र पोलिसांना भांबेरी फुटल्यासारखी होता कामा नये. त्यासाठी पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे
की तातडीने सगळे पुरावे आहेत, हे आरोप नाही आहेत, पोलीस अधीक्षकांवर नुसता आरोप नाही आहे, हे सगळे पुरावे बघून त्यांना आरोपी करावं आणि त्यांना अटक करावी, अशी या प्रकरणामध्ये आमची मागणी आहे. दुसरं प्रकरण म्हणजे दुसरी बाब आपल्याला अधोरेखित करायची आहे थोडक्यामध्ये. तर ज्या प्रकारे म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने ह्या म्हणजे हॉटेल्सवरील कारवाईच्या बाबतीत जे मत व्यक्त केले, मला असं वाटतंय की पंचतारांकित हॉटेल म्हणजे लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, लक्षात घ्या. श्री मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांच्या कार्यालयाने, मुंडे साहेबांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कार्यालयाने, एफडीए प्रशासनाने जी कारवाई केलेली आहे, मग ते कोणते 5 स्टार हॉटेल असो, 7 स्टार हॉटेल असो, तिथं जर म्हणजे ज्या प्रकारे कायद्याचा भंग होऊन काही गोष्टी घडल्या असतील, घाणीच्या बाबतीत असतील किंवा इतर काही कारणं असतील जे मनुष्याच्या आयुष्याशी संबंधित आहेत आणि तिथे कारवाई झालेली आहे, मग ते 5 स्टार हॉटेल असो, कोणते हॉटेल असो, तर अशा प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायदा केलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने कायदा केलेला आहे की अल्टरनेट रेमेडी म्हणजे अपीलची तरतूद असेल, रिव्हिजनची तरतूद असेल, तर तिकडे जाण्याचं सांगितलं जातं आणि नेहमीच माननीय उच्च न्यायालय तसं सांगत असतात. उद्या आमचा वडापाववाले 1 लाख वडापाववाले ते माननीय उच्च न्यायालयामध्ये जर एक वडापाववाला आला तर ऐकणार आहेत का? की त्यावेळेस गरिबांसाठी असं व्हायला नको की वडापाववाला आला आणि म्हणून त्याला अपीलचा रस्ता दावला, वडापाववाला आला आणि अपीलचा रस्ता दावला, असं होता कामा नये, ही भावना आहे. आणि म्हणून 5 स्टार हॉटेलवाल्यांना जस्ट ते म्हणजे खूप मोठे आहेत, त्यांच्याकडे खूप मोठी यंत्रसामुग्री असते, म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण येऊन आणि महाराष्ट्रामध्ये ही सामान्य जनमानसाची भावना आहे की ज्या प्रकारे दुधाच्या बाबतीमध्ये गांभीर्य आलंच पाहिजे. उद्या आज 5 स्टार हॉटेलवाले म्हणायला लागलेत, त्यांना आपण गृहीत धरायला उद्या म्हणजे मला अत्यंत वेदनादायी आहे गोष्ट. माननीय मुख्य न्यायमूर्ती घुगे साहेबांना विथ ड्यू रिस्पेक्ट, कम्प्लीट रिस्पेक्ट सोबत ते जे उदाहरणं दिले गेले की माझ्या टेबलवर 2 झुरळं वगैरे, जे मी माध्यमांकडून पत्रकारांकडून ऐकलं, ते मला असं वाटतंय की तशा प्रकारचे उदाहरणं समोर ठेवून एखाद्या म्हणजे अन्नाशी संबंधित, अन्न पाण्याशी संबंधित बाबींवर टेक्निकली कॉम्प्रोमाइज, अदरवाईज कॉम्प्रोमाइज होण्यासारख्या परिस्थिती निर्माण होऊ नये. उद्या जर अधिकाऱ्यांनी असा विचार केला की अरे नाही आपण कारवाई केली आणि म्हणजे अपीलची गरज नाही, रिव्हिजनची गरज नाही, लोक डायरेक्ट हायकोर्टमध्ये चालले, तर मग मला असं वाटतंय की कायद्याचा मेस होण्याची शक्यता आहे. वडापाववाल्या भावाला सुद्धा तोच न्याय असावा, पंचतारांकित हॉटेलवाल्याला तोच न्याय असावा. पंचतारांकित हॉटेलवाला लाडोबा रे लाडोबा, लाडोबा रे लाडोबा, लाडोबा रे लाडोबा असता कामा नये. उद्या दूधवाले तसंच करतील. उद्या त्याच्यानंतर खरं आहे तुम्हाला सांगतो, शाळेच्या जवळ कोणत्या आईवडिलाला पालकाला कोर्टाला आवडेल की शाळेजवळ म्हणजे गुटखा वगैरे किंवा शुगर कोटेड पदार्थ असावं ज्याच्यामुळे, किंवा चरबीयुक्त पदार्थ असावं, कोणत्या आईवडिलाला आवडेल? कोणत्याही आईवडिलांना ते आवडणार नाही. अशा परिस्थितीत एखादा विभाग, मला हे म्हणायचं नाही की आपले माननीय मुंडे साहेब ज्या प्रकारे काम करत आहेत त्या जिथे कायदेशीर चुकीचं असेल तिथे कायदेशीर चुकीचं ठीक आहे, परंतु ग्रॉसली त्या कामावर, त्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होता कामा नये. आणि म्हणून लिजिटिमेट क्रिटिसिझम असावं. त्या अर्थानं माझं असं म्हणणं आहे की आरोग्याशी केवळ रिॲक्शनरी, आता न्यायालयाने ऑर्डरमध्ये तसं लिहिलंय का 2 झुरळ स्वतःच्या टेबलवर वगैरे, तर मला असं वाटतं कोणतंही न्यायालय तशा प्रकारचं लिहित नाही. आणि म्हणजे त्यामुळं रिॲक्शनरी बाबींचा आज सोशल मीडिया त्याचा फायदा उद्या हे जे सगळे असे एलिमेंट्स असतात, समजा उद्याच्याला पंचतारांकित हॉटेलच आहे, तिथं जर
म्हणजे काहीतरी कारणानं म्हणजे जेवण व्यवस्थित नाही, पाणी व्यवस्थित नाही किंवा काही कारणानं हायजेनिक गोष्टीमुळं एखादा फॉरेनर जर आजारी पडला, त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर कोण देणार? ते पांचतारांकित हॉटेलचा मालक कोण आहे हे फार महत्वाचं ठरत नाही. कोणत्या देशामध्ये फॉरेनर बिमार पडला, देशाची बदनामी होते, राज्याची बदनामी होते. तिथे नेशनचा विषय असतो आणि जिथं देशाचा इब्रतीचा विषय असतो तिथं मला असं वाटतंय की व्यक्तिगत आस्थापना यांना माननीय न्यायालयाने उलट असं म्हणणं अपेक्षित आहे की तुम्ही जास्तीत जास्त हायजिनिक काळजी घ्या. असं म्हणू नये की हा देश आहे, या देशामध्ये बडे बडे काय म्हणतात ते पिक्चर मध्ये बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती है बघा, जयश्रीचं लय पक्का. हा, तर ते तशा प्रकारचं जर झालं तर कायद्याचा मेस होऊन जाईल ना. बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती है असं नसतंय. माननीय घुगे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, लिजिटिमेट क्रिटिसिझम आहे, जर वेळ मिळाला तर न्यायालयात येऊन, कारण अनेक जनतेतील सामान्य नागरिक मला भेटत आहेत, इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करून पंचतारांकित हॉटेलवाला कौन है कौन है कौन है, कोई मतलब नाही, कोई इम्पॉर्टन्स नाही. कायदेशीर प्रक्रिया, लेअर्ड कारवाईची पद्धती, लेअर्ड ज्या प्रकारे रिड्रेसल फोरम आहे, अपील असेल, रिव्हिजन असेल, रीट असेल, कमिशनर कडली अपील असेल, हे जर सामान्य गरिबांना झोपडी तुटल्याच्या नंतर रिड्रेसलसाठी जावं लागतंय फोरम कडे, तर पंचतारांकित हॉटेलवाला जस्ट बिकॉज तो खूप मोठा टॅक्स पेयर आहे किंवा तो खूप मोठा बलशाली आहे किंवा पैसेवाला आहे म्हणून बिलकुल कोणतीही गोष्ट वेगळ्या प्रिव्हिलेजनं पाहण्याची गरज नाही, असं देखील माझं म्हणणं आहे. तिसरा मुद्दा असा आहे जे आपल्याला सांगायचं आहे की ज्या प्रकारे कलाकारांनी आपल्या कला ज्या आहेत सादरीकरणामध्ये स्वतःचं नाव मोठं करावं, ज्या प्रकारे म्हणजे मी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे. मी मागच्या ज्या निवडणुका आहेत, अनेक निवडणुका, त्याच्यामधला कायम मतदार आहे, मला सुद्धा अधिकार आहे. मतदार हा राजा आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा मतदार या नात्यानं मी कलाकार कंगना राणावत यांना मला सांगायचं आहे की सार्वजनिकपणे पार्लमेंटरियन म्हणजे खासदार हे पब्लिक सर्वंट असतात, लोकसेवक असतात. त्यांनी अशा प्रकारे म्हणजे अपमान होईल कोणत्याच वर्गाचा, आरोपीचा सुद्धा अपमान करण्याचा अधिकार नाहीये, त्याच्यामुळे माननीय गिरीशभाई महाजन यांनी जसं सांगितलं की खासदार आमदारांनी बोलताना सुद्धा म्हणजे एक लक्षात घेऊन बोललं पाहिजे. त्याच प्रकारे माझं म्हणणं आहे की कंगना राणावत यांनी त्या विषयाला मोठं करत नेण्यापेक्षा गटर सारखे शब्द आरोपींना सुद्धा वापरता येत नाहीत. आणि आपण मुंबईमध्ये आहात, मायानगरीमध्ये आहात, बॉम्बे में है, कंगना जी आपको पार्लियामेंट्रियन बनाया, जनता ने बनाया, जेनजीओ ने बनाया, युवकों ने बनाया, क्योंकि मन की बात मोदी जी युवकों से करते हैं, छात्रों से करते हैं. हम जो भाजपा के वोटर है हमने बनाया. यह सत्य है. यह सत्य होते हुए एक किसी एजिटेशन के कारण तुम आमतौर पे जो एजिटेशन के अंदर सारे राजकीय पक्ष के विचारों के युतियां उसमें थी, युवक उसमें थी, उसमें कोई भी ऐसा नहीं था कि वो गैर है. बाजू के जो गैर है, जो गलत है, उनको सजा होगी, कड़वी सजा होगी, जो अगर से गलत नजरिए से देश के हित के विरोध में आए. लेकिन आमतौर पे जिस तरह से आपने अपमानित किया है जेनजी युवकों को, उसके अंदर भाजपा के विचारों के भी है, उनको इस तरह से अपमानित करने का कोई अधिकार नहीं, कोई सहूलियत नहीं है. इसलिए मेरा कहना है कि आप माफी मांगिए, माफी मांगने में कोई बुरा नहीं है. मैं आपसे आग्रह करता हूं कि आप पार्लियामेंट्रियन है, अरे जहां पर कानून किसी आरोपी को, किसी
गुनहगार को अपमानित सार्वजनिक तौर पे करने का अधिकार किसी को देता नहीं है। ये तो अपने देश के छात्र युवक है, जो गलत है उनके बारे में आप चिट्ठी लिखिए, आप कार्रवाई की मांग कीजिए, लेकिन युवा युवतियों के बारे में बिल्कुल ये आप नहीं करना चाहिए। आपने माफी मांगनी चाहिए और मेरा ये कहना है कि आप माफी मांगेंगी, क्योंकि कलाकार ओपन माइंडेड होना चाहिए। कलाकार कोई ब्राह्मण, कोई मराठा, कोई पिछड़ा, कोई आदिवासी जात के साथ कलाकार नहीं होता है। कलाकार तो कलाकार होता है, कलाकार की एक जात होती है। पार्लियामेंट्रियन की भी एक अपनी संविधान से जुड़ी, घर में कोई भी जात हो, कंगना जी, पार्लियामेंट्रियन की एक जात होती है, उसे कहते हैं संविधान वाली जात। संविधान वाली जात होती है, घर में कोई भी जात हो, लेकिन पार्लियामेंट्रियन को पब्लिक लाइफ के अंदर संविधान की जात के साथ ही जीना होता है। ये मैं जानबूझ के इसलिए कह रहा हूं कि मैं भी मेरे जैसे हजारों लाखों लोग, करोड़ों लोग भारतीय जनता पार्टी को वोट दी है, कल भी देंगे क्योंकि मोदी जी का काम है, कल भी देंगे क्योंकि देवेंद्र जी का काम है। लेकिन कंगना जी, आप जैसे गलत शब्द के उच्चारों की वजह से अगर युवा युवती परसेंटेज के अंदर नाराज हुए तो आपकी टीआरपी तो छोड़ दो, वो टीआरपी आपका फेल होगा तो प्रोडक्शन हाउस फेल होगा, प्रोडक्शन हाउस बर्बाद होगा। लेकिन अब लोकतंत्र के अंदर भाजपा को जो विश्व में स्थान है, उसको आप डिस्टर्ब करने की, डैमेज करने की बिल्कुल कोशिश मत करना। ये आखिरी सुझाव है आपको। हम भी बिग बॉस के अंदर स्टार बन के आए हैं, समझा ना। कलाकार कलाकार होता है, कलाकार बराबरी का होता है। तुम किस राज्य से आते हैं ये इंपॉर्टेंट नहीं है, देश के अंदर तुम अपनी किस तरह से भाषा रखते हो ये इंपॉर्टेंट है। आपके भाषा को हमने सख्त और सख्त तरीके से जवाब दिया है। माफी मागावी करणार बिलकुल माफीच मागितली पाहिजे, कारण हा भारतीय जनता पक्षाच्या वोटरची मागणी आहे, हे मोदीजींच्या चाहत्यांची मागणी आहे, हे मोदीजींच्या जनतेची मागणी आहे। कारण लक्षात घ्या की तुम्ही एखादा अँटी सोशल एलिमेंट असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही तक्रार करा, रिड्रेसल ग्रीवेन्स करा, परंतु तुम्ही जनरली विद्यार्थ्यांना, युवतींना असं नाही होत। त्या युवतींनी कधी ह्यांच्या, म्हणजे मला म्हणायचं नाही, माय बॉडी माय राईट हे मानणारा माणूस आहे, ह्यांच्या कलाकारीवर, ह्यांच्या एखाद्या पिक्चर मधील सीनवर कधी कुणी टीका केल्या का? तेव्हा जेव्हा तुम्ही करता ते योग्य आहे। आणि युवकांनी त्या एज्युटेशन मध्ये केवळ आणि केवळ काँग्रेसी किंवा ते होते असं नाही, तर ते युवक होते आणि म्हणून मोदीजींनी त्या युवकांचं सगळ्या भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आहेत। त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कंगनाजी कुठे आहेत? काय घेणं देणं त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कंगनाजींचं? त्यामुळे मला असं वाटतंय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा संघ प्रमुख असतील, संघ प्रमुखांनी जे डायलॉग सांगितलं मोहन भागवतजींनी, ते माननीय पूजनीय भागवतजींनी जे डायलॉग सांगितलं ते डायलॉग सुनना चाहिए। आप आरएसएस के प्रमुख मोहन भागवत जी से बड़े नहीं है कंगना जी, आपको सुनना पड़ेगा, डायलॉग की बात करना पड़ेगी। कोई शान पट्टी नहीं चाहिए, कोई शान पट्टी नहीं चाहिए, कोई शान पट्टी नहीं चाहिए। दिपकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दिपके म्हणतात की भाजपमध्ये पक्षप्रवेशासाठी दबाव टाकला जात होता, त्यांना धमक्या येत होत्या। मला असं वाटतंय की दिपके काय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतायत ते मला म्हणजे समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे। आणि राजकारणामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना जर भाजपमध्ये यायचं असेल तर ते त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न असू शकेल, परंतु पब्लिकली मला वाटतं पब्लिसिटी स्टंट सारखं त्यांनी वागू नये। सर, याच प्रकरणामध्ये आता कोणत्या प्रकरणामध्ये? याच म्हणजे याच प्रकरणामध्ये आता गुन्हे कुटुंबियांकडून तुमची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी अशी मागणी केली जाते, यावरती तुमचं म्हणणं आहे? बघा, मी तर सर्वसामान्य एक कायद्याचा अभ्यासक असलेला माणूस आहे। जर शासनाला, कुटुंबाला, घुले कुटुंबाला जर माझी आवश्यकता वाटत असेल तर मी आणि डॉक्टर जयश्री पाटील आम्ही म्हणजे नक्की आमची जिम्मेदारी, आमच्या रक्त हाडा मांसाचे किंवा भारतीय व्यक्ती, निरापराध भारतीय व्यक्ती, ज्या प्रकारे आमचा विलास घुले निरापराध भारतीय व्यक्ती आहे, तो वंजारी आहे किंवा कोण आहे
ही जात वेगळी गोष्ट आहे, परंतु आम्ही जर सरकारने आम्हाला तशा सूचना केल्या तर आम्ही सेवा देण्यासाठी कधीही नाकार घेण्याचा काही प्रश्नच नाही, कारण कायद्यातच सांगितलेलं आहे वकिलाला केसला नकार देता येत नाही. त्याचं कारण असं आहे की वकिलाला नकार देणं एकच आहे की जर तो विरोधी पक्षाचा वकील असेल तर त्याला नकार द्यावा लागतो. की ह्या केसमध्ये जर घुले कुटुंब आणि सरकारची मनीषा असेल, इच्छा असेल तर आम्ही ती सेवा देऊ.